करायला हे दगड उपयोगी पडतात. मंदिरावर खूप सुरेख कोरीव काम आहे. दर्शन झाल्यानंतर शांतपणे आम्ही मंदिराचे निरीक्षण करत होतो. माझ्या अंदाजाप्रमाणे मंदिराची उंची 250 फूट आहे असे वाटले. साधारण 72 खांबांवर आधारित मंदिर जाणवले. मंदिराच्या मागे गोमती नदी वाहते आणि समोर अरबी समुद्र आहे. समुद्राच्या एवढ्या जवळ असूनही हे मंदिर अभेद्य आहे. याला कारण देव तिथे आहे हे तर महत्त्वाचं आहे, पण त्या काळचं स्थापत्य कौशल्य हे पण म्हणावं लागेल. मंदिराच्या वरच्या बाजूला काय शिल्प होतं हे मला दिसले नाही, पण अंधारामुळे तिथे काहीतरी आहे एवढे जाणवत होते. मंदिराच्या वरचा ध्वज बदलण्यासाठी खालपासून छोटे कप्पे बनवले आहेत, ज्यावर चढून ध्वज बदलला जातो. द्वारकाधीश मंदिराच्या मागच्या बाजूला गोमती नदी वाहते. मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला गोमती नदी आणि अरबी समुद्राचा संगम आहे. हा संगम अतिशय पवित्र मानला जातो. इथे समुद्र नारायण मंदिर आहे. भारतातले एकमेव समुद्राचे मंदिर द्वारकेमध्ये आहे. इथे समुद्र देवतेची पूजा केली जाते. याजवळच चक्रतीर्थ घाट आहे. असे म्हणतात की श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र इथे ठेवले, म्हणून याला चक्रतीर्थ म्हणतात. गोमती नदीच्या काठी गोमती चक्र मिळते, ज्याला बरेच जण आपल्या पूजेमध्ये ठेवतात. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. ज्या ठिकाणी कृष्ण बसत होते ती जागा पवित्र आणि जागृत नक्कीच आहे. तिथे गेले की असे वाटते की आपल्या आजूबाजूला आहेत अजूनही श्रीकृष्ण. मन प्रसन्न होऊन जातं, कारण श्रीकृष्ण हा एक आपल्याला कायम आधार देतो. आजही भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण कायम आपल्या पाठीशी उभा असतो. मंदिरात गेल्यावर तर जाणवतेच की कुठेतरी आपल्या आजूबाजूला अजूनही कृष्ण मधुर खोडकर हास्य घेऊन आपल्याकडे बघत आहे. मला फक्त मंदिराच्या बाहेर काही गोष्टी खटकल्या. त्या म्हणजे मंदिराच्या बाजूला छोटी छोटी खूप दुकाने असल्यामुळे मंदिर असे दिसत नाही आणि मंदिराच्या कळसाकडे आपल्याला शांतपणे बघता येत नाही, कारण लोकांची गर्दी तिथे प्रचंड असते आणि त्यात भरीसभर म्हणजे मोकाट वळू तिथे फिरत असतात. त्यांची भीती वाटते, ते कधी आपल्या अंगावर येतील हे कळत नाही. या द्वारकाधीश मंदिरात फक्त कृष्णाची मूर्ती आहे. रुक्मिणी माता मंदिर येथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे कारण आणि रुक्मिणी माता मंदिराबद्दल माहिती यापुढील एपिसोडमध्ये मी आपल्यासमोर आणणार आहे. तोपर्यंत मला अनुमती द्या. भेटूयात पुढील एपिसोडमध्ये रुक्मिणी माता मंदिर आणि